गेल्या 5 वर्षात पातोंडा दहिवत जिल्हा परिषदेच्या गटात शाश्वत असा विकास मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केल्याने या गटात विकासाची भूक भागविणारा आमदार म्हणून जनतेत त्यांची ओळख निर्माण झाली असल्याची भावना भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा दहिवत खुर्द गावचे माजी सरपंच हिरालाल पाटील यांनी दिली। जनता महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्या सोबत आहेच। गेल्या काही वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक विकास मंत्री पाटलांच्या कार्यकाळात झाल्याने या विकासाचे देखील आम्ही समर्थन करीत आहोत। स्वातंत्र्योत्तर काळानंतर गेल्या 5 वर्षात या गटात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे। या गटात अनिल दादांनी जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावात कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन नवीन पाणी पुरवठा योजना दिल्याने ही गावे टंचाईमुक्त होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे ही अनमोल अशी भेटच आहे। या गटातील मुख्य मार्ग म्हणजे जलगाव, धरणगाव, म्हसले, टाकरखेडा, अमळनेर मार्ग। हा रस्ता त्यांनी नूतनीकरण करून दिल्याने शेतकरी बांधवांना शेतीपूरक व्यवसायास चालना मिळून दळणवळणास गती मिळाली। दहिवत, पातोंडा, नगाव खुर्द, अमळगाव, गांधली, कामतवाडी, कुऱ्हे खुर्द, कुऱ्हे बुद्रुक, खेडी व व्यवहारदळे, गडखांब व कचरे, टाकरखेडा, दहिवत खुर्द, दापोरी, देवगाव, देवळी, धुपिनगाव, नगाव बुद्रुक, निमझरी, पिंपळी, प्रज, पिलोदा, मंजर्डी, म्हसले, रामेश्वर व रामेश्वर खुर्द, लोणे, सोनखेडी मंत्री पाटलांच्या निधीतून विकास कामे करण्यात आली आहेत। सर्वच लहान मोठ्या गावांना न्याय देण्याचा प्रयत्न दादांनी केला आहे। मंत्री पाटलांच्या दिलेल्या निधीतून सुरू असलेल्या गावांचा चेहरा मोहरा बदलला आहे असे स्वतः गावकरी सांगत आहेत। त्यामुळे असा विकासाभिमुख आमदार भूमिपुत्राच्या रूपाने पुन्हा लाभणार असेल तर पुन्हा त्यांनाच आम्ही निवडून देऊ आणि पुढच्या पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल करू असे हिरालाल पाटील यांनी सांगितले। अमळनेर विधानसभा मतदारसंघात छाननीत 4 अर्ज अवैध ठरले आहेत। अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी केलेल्या छाननीत 2 उमेदवारांनी एबी फॉर्म दिले नाही, 10 प्रस्तावक दिले नाहीत, सक्षम प्राधिकरणासमक्ष प्रतिज्ञापत्र सादर केले नाही म्हणून 4 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवले आहेत। कैलास दयाराम पाटील उर्फ केडी पाटील यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसचा एबी फॉर्म सादर न केल्याने त्यांचा पक्षाचा अर्ज अवैध ठरवण्यात आला तर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे। तसेच जयश्री अनिल पाटील यांचाही नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचा अर्ज अवैध एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरवण्यात आला आहे, मात्र अपक्ष अर्ज वैध ठरवण्यात आला आहे। महाराष्ट्र स्वराज्य पार्टीतर्फे अर्ज सादर करणाऱ्या प्रदीप किरण पाटील यांनी कलम 33 प्रमाणे 10 प्रस्तावक दिलेले नसल्याने व संगीता प्रमोद पाटील यांनी नमुना 26 प्रमाणे सक्षम प्राधिकरणासमोर शपथ प्रमाणपत्र केले नाही म्हणून अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे। काँग्रेसचे डॉक्टर अनिल नथू शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील, बसपाचे सचिन अशोक बाविस्कर तर अपक्ष म्हणून अनिल भाईदास पाटील, अमोल रमेश पाटील उर्फ ताऊ, अशोक लोटन पवार, छबिलाल लालचंद भिल, निंबा धुडकू पाटील, प्रतिभा रवींद्र पाटील, प्रथमेश शिरीष चौधरी, यशवंत उदयसिंग मालचे, रतन भानू भिल, शिरीष हिरालाल चौधरी, शिवाजी दौलत पाटील यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी वैध ठरवले आहेत। अमळनेर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल आणि पंचक्रोशीने नामदार अनिल पाटलांना भरभरून मतदान केले। त्यांनी देखील विकास कामांच्या रूपानेच त्याची परतफेड दाखल केला आहे। त्यामुळेच यंदा जवखेडा पंचक्रोशीतील जनता अनिल पाटील यांना पसंती देईल असा विश्वास जवखेडा येथील माजी सरपंच तथा विकास सोसायटीचे चेअरमन श्यामकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे। अनिल पाटील यांच्यासारखा अभ्यासू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आमदार म्हणून लाभले हे खरोखरच आम्ही भाग्य समजतो। गेल्या 5 वर्षात जवखेडा गावात भरभरून विकास कामे देऊन अनेक प्रश्न दादांनी सोडवले आहेत। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा। म्हणजे आमच्या गावात पाणी मुबलक होते पण गावठाण फिडरवरून वीज घ्यावी लागत असल्याने लोड वाढून नेहमीच पाण्यासाठी बोंबाबोंब होत होती। परंतु अनिल दादांनी नवीन डीपी मंजूर केल्याने विजेचा प्रश्न सुटून पाण्याची तक्रारच आमच्या गावाची मिटली आहे। याशिवाय गावात CSC सेंटर सुविधा केंद्र मंजूर केले। पंचक्रोशीतील गावांची ऑनलाईनची कामे गावातच होऊ लागली आहेत। तसेच नवलनगरला जोडणारा रस्ता केल्याने धुळेकडे जाणारा शॉर्टकट मार्ग झाला आहे। भिल्ल वस्तीत केलेले सुशोभीकरण ही गावाची शोभा वाढविणारी आहे। जवखेडासह वावडे, आरडी, आनोरे, पिंपळे यांसह
इतर गावामध्ये देखील पाणी पुरवठा योजना असेल, रस्ते असतील, स्मशानभूमी असेल, संरक्षण भिंत असेल, ग्रामपंचायत इमारत असेल, शेत रस्ते असतील, अशी अनेक विकासाभिमुख कामे झालेली आहेत. सतत 5 वर्ष संपर्कात राहणारा आमदार म्हणून अनिलदादांची ओळख निर्माण झाली असून अशा कर्तृत्ववान भूमिपुत्रास आम्ही तर पहिली पसंती देणारच आहोत, परंतु इतर गावांनी देखील पहिलीच पसंती त्यांना द्यावी असा आग्रह आम्ही धरणार असल्याचे श्यामकांत पाटील यांनी सांगितले. आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व दुसऱ्यांदा आमदार झाल्यास विकासाचा हा रथ कुणीही थांबवू शकणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, प्रलोभनाला व जातीपातीच्या राजकारणाला दबावाला बळी न पडता मतदान व्हावे म्हणून शाळांचे शिक्षक गावात जाऊन विद्यार्थी व पालकांचे त्यांच्या घरी जाऊन संकल्पपत्र भरून घेत आहेत. अमळनेर तालुक्यात इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे एकूण 52,000 विद्यार्थी आहेत. शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने विद्यार्थी व शिक्षक शाळेत येत नव्हते. मात्र निवडणूक कामासाठी शिक्षकांना संकल्पपत्र भरून घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याने शिक्षकांनी गावात जाऊन जनजागृती रॅली काढली. तसेच विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून संकल्पपत्र भरून घेत त्यांच्या सह्या देखील घेतल्या आहेत. तालुक्यातील मंगरुळ माध्यमिक विद्यालयाचे प्रकाश पाटील, अशोक सूर्यवंशी, प्रभुदास पाटील, संजय पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, वस्ती शाळेचे भटू पाटील, सचिन अहिरे, चंद्रशेखर पाटील, प्रवीण पाटील, मनोज पाटील, ग्रामसेवक संजीव सैंदाने, तलाठी AB सोनवणे, प्राथमिक शाळेचे उषा बदाने, नीलम चौधरी, सोमनाथ विस्पुते, गोपाळ सर, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वासुदेव पाटील, रवींद्र पाटील, कोतवाल भटू पाटील यांनी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे तसेच प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन केले. भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील देवगाव देवळी गावच्या खडकी नाल्याजवळ घडली आहे. अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव भानुदास पुंडलिक पाटील असे असून ते खाचणे तालुका चोपडा येथील रहिवासी आहेत. ते खाजगी कामानिमित्त दुचाकीने अमळनेरकडे जात असताना अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी फाट्याजवळ चोपडाहून बदलापूरकडे जाणाऱ्या ST बसने जोरदार धडक दिली. यात भानुदास पाटील हे रस्त्यावर दूरवर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत भानुदास पाटील यांच्या चुलत भावाच्या फिर्यादीवरून बस चालक शेख मिनाजुद्दीन झहिरुद्दीन याच्या विरोधात अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.